वर्धा जिल्हा परिषद कार्यालय परिसरात प्रजासत्ताक दिनी मोठी खळबळ उडाली जेव्हा भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप कांबळे यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला। स्वावलंबी विद्यालयाच्या पर्यवेक्षिका रत्नमाला मेंढे यांच्यावर झालेल्या कथित अन्यायाच्या निषेधार्थ त्यांनी अंगावर डिझेल ओतून टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न केलाय। मिळालेल्या माहितीनुसार शिक्षण विभागाकडून पर्यवेक्षक पदास मान्यता व वेतनाबाबत अन्याय झाल्याचा आरोप करत मेंढे यांनी गेल्या आठवड्यापासून आंदोलन सुरू केले होते। प्रशासनाला पूर्वी इशारा देऊनही दखल घेतली नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे। दरम्यान सोमवारी अचानक कांबळे यांनी अंगावर डिझेल ओतत आत्मदहनाचा प्रयत्न केला। उपस्थित पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करून त्यांना रोखले। यावेळी पोलीस आणि कांबळे यांच्यात झटापट झाली, मात्र पोलिसांच्या तत्पर कारवाईमुळे मोठी दुर्घटना टळली। जिंदाबाद 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 रत्नमाला मेंढेला न्याय मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे, रत्नमाला मेंढेला न्याय मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे। प्रदीप भाऊ आगे बढ़ो, हम तुम्हारे प्रदीप भाऊ आगे बढ़ो, रत्नमाला मेंढेला न्याय मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे।